जो आहे ना ग्रीन बाजार आहे, ग्रीन बाजार. इथे सगळं विकायला आणि स्वस्तात ठेवलेलं आहे. बघूया हे अलमाटीमध्ये कसा आहे ग्रीन बाजार. ड्रायफ्रुट्स, फळं आणि भाज्या असं आहे. गर्दी आहे इथे. $2000 टेंगे म्हणजे 400 रुपये किलो असेल ते. आणि हे जे एवढे केळी आहेत ते 200 रुपयाला. 1000 टेंगे म्हणजे. फळं आहे ना ह्यांनी वाळवून ठेवलेले आहेत. $800. 1000 टेंगे म्हणजे 200 रुपये. हे वाळवलेले सफरचंद आहेत. खूप फळं तर जसेच्या तसे वाळवलेले आहेत. हे एक ना वेगळ्या प्रकारचं ड्रायफ्रूट आहे. हे पण जे एक फोडलेलं दिसतंय का, हे एक वेगळं आहे. हे टमाटे आहेत 800 रुपयाचे टेंगे. 1000 टेंगे हे 1300 रुपये टेंगे. 1000 टेंगे म्हणजे 200 रुपये म्हणजे 150 आणि त्याच्यानंतर 250 असं आहे. हे 1000 किलो. आपल्याकडे काकडी आहे ना ती म्हणजे 800 रुपये टेंगे. 150 रुपये जवळपास. स्ट्रॉबेरी 200, 2300. हे ब्लॅकबेरी तर 5000. म्हटलं ना बनाना हे एवढा आहे ना, एक बंच तर 200 रुपयाला आहे. मी ग्रीन बाजारला गेले होते बरं का. तर तिथे सुका मेवा वेगळ्या प्रकारचा जो म्हणजे काजू बदाम अंजीर सोडून जो आहे ना तो मी बी घेतला. तर हे ना हे बघा हे अशा पद्धतीचं आहे. म्हणजे अक्रोड असतं ना, अक्रोड. अरे अक्रोड आणि ते दिसायला असं दिसतं. म्हणजे हे फोडलं की ह्याच्या आतून असं येतं. त्याच्यानंतर हे फोडून ठेवलेलं आहे मी आणि ते पूर्ण आहे ना ते ह्याच्यात असं आहे. आणि हे ना हे बदामासारखे ते बदाम आहेत. आणि ते जे आहे ते असं हे फोडलं की हा बदाम निघतो. असे हे 3 घेतले आहेत मी. त्याला काय म्हणतात ते नाही माहीत मला. तुम्हाला माहीत असेल तर सांगा. हे नट बोल्ट वगैरे म्हणजे तो ग्रीन बाजार आहे ना तिथे सगळ्या भाज्या होत्या. आणि त्यानंतर त्याच्या पुढचं त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे हा खूप मोठा आहे बाजार. इथे त्या पेंट्स आहेत म्हणजे घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू, बांधकामासाठी आणि फर्निचरसाठी
घराला रंग द्यायचा असेल तर त्याच्यासाठी स्वच्छतेसाठीच्या वस्तू आहेत तिथे सगळ्या. हार्डवेअर म्हणतो ना आपण, हार्डवेअर त्या प्रकारचं आहे. हिचं नाव इंदिरा आहे. हर नेम इज इंदिरा. थँक्यू. ओके. आणि तिचं मी इथून आहे ना एक लॉक घेतलं, ते छोटंसं मला पाहिजे होतं. सो ती पुढच्या 1000 टेंगे दिले मी. 300 टेंगेला मिळालं मला. ग्रीन बाजार म्हणून खूप मोठा बाजार आहे. तिकडे सगळे कपड्यांची दुकानं आहेत. मी इतके गोल गोल फिरते, मला कळतच नाही मी कुठून गेले आणि कुठून बाहेर आले. ते बुटांचे फार दुकान आहेत बरं का इथे.